सो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. जसं काय आपण मागच्या व्हिडिओमध्ये ठरवलेलं की आपण एक शॉर्ट व्हिडिओ करणार आहोत आणि त्यासाठी आपण निघालो आहोत. सकाळचे वाजले आहेत 6:30. चला, सकाळचे झाले आहेत 6:30. घरातून थोड्याफार शिव्या खाऊन निघालो आहोत आणि आपली धन्नो हेल्मेटसोबत रेडी आहे. आणि मी पहिले आता कॅमेरा सेटअप, तर जसं तुम्ही बघू शकता मी असं इथे एक माउंट लावलेलं आहे. थोडंफार लूज टाईट करायला लागेल. ह्याच्यावरती ही स्टिक राहील, या स्टिकच्यावरती राहील माझा Insta360 आहे. बघूया कसे व्हिडिओ निघतात. ओके, सगळं जॉईन केल्यावरती आपण डायरेक्ट मग तुमच्यासोबत Insta360वरतीच बोलूया. मी तुम्हाला एक 360 व्ह्यू पण दाखवल्याचा. आणि आपण पहिले आता हेल्मेट काढूया. माझा क्यूट हेल्मेट. आणि आता आपण आपल्या हेल्मेटचं अनबॉक्सिंग करून घेऊया. आजचं शुभ सकाळ सकाळ मुहूर्तावरती. कारण त्याने आतमधल्या साईडला पण असतो मस्त. आणि आपल्या याला पण आहे आपलं प्रॉपर हेल्मेट दिसतं. आता हेल्मेट घालून घेऊया. आवाज येतोय माझा? तुम्हाला जोरात बोलायला लागेल. तर आपण आता जरा मेन रोडवरती जाऊया आणि तिकडे आपला एक फ्रेंड तिथे येणार आहे. तिकडे त्याला पहिले रिसीव्ह करू, मग आपण गोवेलीला जाऊ. ते सेंटर आहे, कारण तिकडनं ते 2 जण येणार आहेत, श्रेयस आणि अथर्व, आणि इकडनं अतुल येणार आहे. आपण आता रोडवरती जाऊया. रोडवरती गेलंच पाहिजे ना. तर आता आलेले आहेत. गुड मॉर्निंग सर. काय? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आमची निंजा घेऊन आलेले आहेत. आपली निंजा घेऊन आलेले आहेत. आपल्या सगळ्या PM बाईकमधून सरांची एक पॉवरफुल बाईक आहे. त्याला आपण आता जाऊया गोवेली ब्रिजच्या इथे, नाही गोवेली सेंटरच्या इथे. तिकडे आपल्याला ते दोघं भेटतील. मग पुढचं कंटिन्यू करू. आणि पेट्रोल पंपवरती पेट्रोल पण भरून देऊ. आपण पहिले पेट्रोल पंपला जाऊ, पेट्रोल भरू, मग नंतर इंट्रोडक्शन पण करू आणि सगळं डिसाईड करू. ओके. पण ठेवलेले गार्ड्स घातलेले फक्त. तर एक शॉर्ट इंट्रोडक्शन देतो तुम्हाला. एक आपल्याकडे आहे निंजा 300, एक आहे डॉमिनार 250, एक आहे हुस्कर्ना 250. हिचं नाव थोडं घ्यायला आम्हाला थोडंसं प्रॉब्लेम होतो. आणि आम्ही चाललो आहे महाशेजला. तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. अतुल हा अथर्व, हा श्रेयस, हा तुमचा जय आठवले, आणि हा अथर्व, हा श्रेयस, आणि हा अतुल, हा अतुल. ओके, डन. तर आता आपण पेट्रोल फुल करून घेतलेलं आहे आणि आपण आता निघतोय पुढे. पाणी भेटेल. आता आम्ही माउंट चेंज करतोय, दुसरा माउंट लावतोय आणि मग आपण पुढे जाऊया. आणि आम्ही याच्यामध्ये कमी शूट करणार, कारण तुम्हाला जास्त मोर कंटेंट दाखवायचं आहे आम्हाला. ओके, तो भेटूया डायरेक्ट टॉपवरती. तुम्ही बघितलाच की आमचा प्रवास कसा हॅक्टिक होता. आमचे कपडे असे खराब झालेले. पहिली गोष्ट, मी आउटफिट चुकीचं घातलेलं.
सगळ्यांनी जॅकेट घातले ते त्यांच्यासाठी प्लस पॉईंट आहे की हा ते जॅकेट काढल्यावरती ते रिलॅक्स बसू शकतात. माझं असं आहे की मी पूर्ण चिखलाने भरलेलं आहे. ते असं झालं की धुक्याचं पूर्ण ओला पण आणि धूळ दोन्ही मिक्स होऊन प्रॉपर चिखल बनवण्याची माझी वाट लागली. तर आता आम्ही मुरबाड क्रॉस केलं आहे आणि मग आता मुरबाड आम्ही क्रॉस केलेलं आहे. शिवडे म्हणून अजून ते गाव पण क्रॉस केलेलं आहे. सरळ गाव क्रॉस केलेलं आहे आपण. 8:30 झाले. हां आणि 8:30 वाजलेले आहेत. आम्ही प्रांजली या हॉटेल इथे थांबलेलो आहे, नाश्ता करतोय. नाश्ता केल्यानंतर मग आपण दाखवू अजून पुढे जाऊ आणि मग आमचा आता नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही तिघं प्रॉपर थोडंफार फ्रेश झालो आहे. कॉफी इथे पिऊन आम्ही थोडंफार चकाचक झालेलो आहोत. आता आम्ही मस्तपैकी तिघं बाईक घेऊन जाणार आहोत. एक आहे निंजा, एक आहे विटिक्लेन, एक आहे माझी डॉमिनर. आम्ही खूप थकलो आहे. एवढी ऑफ रोडिंग, एवढा बेकार रस्ता झाला आहे आता महाशेजचा की बघायला नको. खूप बेकार रस्ता झाला आहे. आम्ही कसं तरी तर सहन केलं आहे. माझ्या बाईकने तर खूप काय सहन केलं आहे. अथर्व तर डायरेक्ट आपटले गेलं आहे. असा सायलेन्सर सॉकअपसरचा आवाज खटक करून आवाज यायचा. डायरेक्ट असा बोलायचा. आणि आता एका स्पॉटवरती आम्ही थांबलो की इथे थोडंफार आपण हॉल्ट घेऊया. आणि हॉल्ट पण एकदम सुंदर जागी घेतला आहे आम्ही. इथे आम्ही सगळ्यांनी गाडी लावलेत आणि हा बघा व्ह्यू, हा व्ह्यू आहे एकदम मस्त. तो खाली रोड दिसत असेल तुम्हाला. तो प्लॅनिंग करतो कसा व्हिडिओ बनायला, त्याच्यामध्ये हा लवडे लावून लागतो गाडी. तर आता अजून आमचं अर्धा तासाच्या आसपास काहीतरी रस्ता पेंडिंग आहे. तिथे आम्ही थोडंफार फोटोशूट करूया. त्यात आपण फोटोशूट करूया. त्यानंतर मग एक तलाव आहे त्या साईडला, ते तलाव पण टाकूया, बघूया. खूप दिवस झाले गेलो नाही तिकडे. ठीक आहे, आता डायरेक्ट तिकडे भेटूया. आम्ही आता चुकून एका दुसऱ्या स्पॉटवरती गेलो होतो. नंतर आम्हाला आठवलं की नाही बाबा ते मागे वगैरे होतं. आम्ही सगळं तिकडे चाललो. तिकडे पोचल्यावर आम्ही तो व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तर मग आपण बघूया काय करायचं. सॉरी, चपली पण थोडीशी चपली. तलावाला जायला रस्ता आहे का? पुढून इथून नाही. हां, ऐकत नाही ना बाबूल तुम्हाला. ऐकत नाही तुम्ही. बोलतो इकडनं नाही, इकडनं नाही. एक नाही होणार, नाही होणार. बाबूची नंबर प्लेट चपवली त्याचं काय त्याला माहीतच नाही. नवीन आहे का? हे डक्कत माहिती ना बघा, चांगल्या तुम्हाला अगर बाईक पचवायचे असतील तर धक्का मारायचे पण दम पाहिजे. बोटिंग करायची का? बघू चल.
बोटिंग करायची का? बघू बघू ना चला. तर आम्ही थोडंसं इकडे भटकल्यानंतर एक आम्ही स्पॉट बघितला, हायवेवरनं आम्हाला दिसला तो. आणि आम्ही थोडंफार एक्सप्लोअर करत करत थोडंसं गावागावातून ही अशी एक सुंदर जागा आम्हाला दिसली आहे. आलो 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 हे बघणं व्ह्यू आहे. ओके. आणि अजून त्याच्यानंतर इथे जस्ट फोटो आम्ही पूर्ण फोटो सेशन केलं इकडे. फोटो सेशन केल्यानंतर आम्हाला इथे दिसलं की एक बोटिंग पण आहे आणि समथिंग काय 200 चार्ज घेतं नुसतं. आणि नुसतं 10-15 मिनटाची राईड आहे, तर एवढं पण काही फरक नाही पडत. हे बघा. ओके. याला बोलतात पहिला स्टेपचा चुतियाप्पा. लगेच चल, जय पडलाय, जय इथे ऍक्सिडेंट झाला पुढे.